गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि आज मी आलेलो आहे लक्झमबर्ग सिटीमध्ये. सो करंटली आय एम इन द लक्झमबर्ग सिटी. लक्झमबर्ग सिटी ही लक्झमबर्गची कॅपिटल आहे. लक्झमबर्ग ही एक लँडलॉक्ड कंट्री आहे ज्याचे बॉर्डर्स फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनीबरोबर शेअर होतात. कंट्री एवढी छोटी आहे की याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला 1 तासपेक्षा कमी वेळ लागतो आहे. ती मॅपमध्ये दिसणार पण नाही. इकडचं पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते असं आहे. इथल्या बसेस अशा आहेत आणि त्या बसेस ज्या आहेत त्या फुल्ली इलेक्ट्रिक आहेत. आणि मी यांना विचारलं की तिकीट्स वगैरे कुठं काढायचे, तर हे म्हणले की पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते इथं फ्री आहे. ट्रान्सपोर्ट फ्री आहे हे ऐकून मला पहिला शॉक बसला. म्हणजे मला वाटलं की काय प्रँक वगैरे करायला काय. खरं नंतर मी इथं बसमध्ये बघितलं तर तिकीट स्कॅन करायचं कुठंच मशीन नाही आहे. तर बर्लिनमध्ये वगैरे इथं असं एक मशीन असते ज्याच्यामध्ये तुम्ही तिकीट स्कॅन करून तिथे व्हॅलिडेट करू शकताय. पण इथं तसं काहीच नाही आहे. त्यामुळं मला आता खात्री पटली की ट्रान्सपोर्ट खरोखरच फ्री आहे. लक्झमबर्ग सिटीमध्ये जास्त बघण्यासारखं असं काय नाही आहे. कारण मी माझ्या फ्रेंड्सना विचारलं ज्यांनी ही सिटी व्हिजिट केली आहे. ते म्हणले की 1 डे इज मोर दॅन इनफ. आणि लक्झमबर्गमध्ये ज्या मेन लँग्वेजेस आहेत त्या जर्मन, इटालियन, पोर्चुगीज आणि फ्रेंच ह्या मेन लँग्वेजेस आहेत. पण मी आता ट्राममधून आणि बसमधून ज्यावेळी ट्रॅव्हल करत होतो तर मोस्टली जे प्लेसेस आहेत त्यांची नावं फ्रेंचमध्ये लिहिलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटते की मोस्टली इथले जे लोक आहेत ते फ्रेंच जास्त प्रेफर करतात. बर्गचा जो माझा प्लॅन होता तो एकदम स्पॉन्टेनियस होता. असं काय मी आधी प्लॅन नव्हता केला 1-2 आठवडे आधी की आपल्याला अजून 1-2 आठवड्यानंतर जायचं आहे लक्झमबर्गला वगैरे. एकदम असं रँडमली ठरलं. मी जस्ट असे तिकीट्स चेक करत होतो. मग मला दिसलं की लक्झमबर्गचे असे खूप स्वस्तात होते. त्यामुळे म्हणलं की जाऊन येऊया, कारण कधी ना कधी तर हे विजिट करायचंच होतं. माझ्या डोक्यात होतं की जर्मनीला लागूनच आहे तर विजिट केलेलं बरं. त्यामुळं एक दिवस प्लॅन केला की जाऊन येऊया. आणि 1 डे इज इनफ फॉर दिस सिटी. सो इट वॉजंट हार्ड डिसिजन फॉर मी की सगळं बुकिंग्स करा, हॉटेल बुक करा, परत पॅकिंग वगैरे करा. एक फक्त मी माझी आज कॅमेऱ्याची बॅग घेऊन आलेले. आम्ही आहे विल्यम स्क्वेअरमध्ये. हा सिटी सेंटरमधला स्क्वेअर आहे आणि इथं आहे विल्यम II यांचा पुतळा. तर ते जे होते ते किंग ऑफ नेदरलँड्स होते. आणि तेवढीच हिस्ट्री मला समजली. बाकीचं सगळं जे होतं ते फ्रेंच रिव्हॉल्युशनशी संबंधित आहे. थिंक आज ह्यांचा मार्केट डे आहे, कारण इथं बरेच फ्रूट्सचे स्टॉल, परत त्यानंतर फ्लावर्सचे स्टॉल वगैरे लागलेले आहेत. तर हा आहे नॉट्रे डॅम कॅथेड्रल इन लक्झमबर्ग सिटी. हा या कंट्रीमधला एकमेव असा कॅथेड्रल आहे ज्याचं एकदम असं गॉथिक आर्किटेक्चर आहे. ॲक्च्युली 17th सेंचुरीमध्ये बांधलेलं, पण त्याचं कॅथेड्रलमध्ये कन्व्हर्जन आहे 1870मध्ये झालं. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि मी जे शॉर्टलिस्ट केले त्यातले ऑलमोस्ट सगळे लोकेशन्स कवर झालेले आहेत. माझी जी बस आहे ती रात्री 9 वाजता आहे. त्यामुळे अजून 9 तास काय करायचा हा आता मला प्रश्न पडला आहे. कारण ही सिटी जी आहे ती खूपच छोटी आहे. एक जवळपास 3-4 तास इनफ आहेत मोस्ट ऑफ द लोकेशन्स बघण्यासाठी. इकडं आहे लक्झमबर्गचा फ्लॅग आणि हे जे समोर दिसतंय ते आहे ॲडॉल्फ ब्रिज. त्यावेळेचा जो रूलर होता इथला ॲडॉल्फ, त्याच्या नावानं हा ब्रिज बनवला गेला आहे, जो 1900 ते 1903च्या दरम्यान बनवला गेला होता. आणि त्यावेळी हा जो आर्क दिसतोय
तो हा जो आर्क आहे तो सगळ्यात मोठा होता या वर्ल्डमध्ये, त्यामुळं हा ब्रिज वन ऑफ द फेमस टुरिस्ट प्लेस आहे. जे लोकेशन शॉर्टलिस्ट केलेले ते बघून झालेले आहेत आणि मी आत्ता आलो आहे इकडं बस स्टेशनला. माझी जी बस आहे ती अजून 6 तासांनी आहे. सो तुम्ही जर इकडे येण्याचा प्लॅन करत असशीला तर 4 to 5 hours आर इनफ. एक दिवस पण द्यायची काही गरज नाही, कारण खूप म्हणजे खूपच छोटी सिटी आहे. आणखीन एक सरप्रायझिंग गोष्ट जी मला या ट्रिपमध्ये जाणवली ती म्हणजे इंडियन लोक. कारण मी जेव्हा कुठे ट्रॅव्हल करतो तेव्हा तिकडं बरेच मला इंडियन लोक दिसतात, पण या ट्रिपमध्ये या लक्झमबर्ग सिटीमध्ये मला एकही इंडियन कोण दिसलेलं नाही आहे. फक्त बर्लिनहून इकडे येताना बसमध्ये एकच इंडियन फॅमिली होती. ओके, तर 7 तास एका बेंचवर बसून काढून झालेले आहेत आणि आता थोडाच वेळ राहिलेला आहे. अर्ध्या तासात इकडून माझी बस बर्लिनसाठी निघणार आहे आणि या देशाला, या सिटीला टाटा बाय बाय म्हणण्याचा वेळ आलेला आहे. तर चांगला होता, जो एक्सपिरियन्स होता तो चांगला होता आणि सिटी पण चांगली होती, फक्त खूप छोटी होती त्यामुळं लगेच कवर करून झाली. जर तुम्ही येणार असशीला तर 2 कंट्रीज कंबाईन करून या. एक तर फ्रान्सला जाताना लक्झमबर्गला एक थोडा वेळ थांबून जाऊ शकताय, किंवा बेल्जियमला वगैरे जाणार असशीला तर तिकडे एक थोडा वेळ थांबून जाऊ शकताय.